जालना लोकसभेसाठी शिवसेनेकडून आग्रह वाढताना दिसत आहे. आपल्याबरोबर शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख माजी आमदार शिवाजीराव चोते आहेत. चोते साहेब, परंपरेप्रमाणे ही जागा तर काँग्रेसकडे आहे, मात्र तुमच्याकडून सुद्धा फार फार आग्रह होताना दिसतोय. नाही, ही जागा जरी परंपरेनं काँग्रेसकडे असली तरी दोनदा उत्तमसिंग पवार, एकदा मिट्टमपोल झाला मी आमदार असताना, दोनदा ते निवडून आले आणि 5 वेळेस सलग रावसाहेब पाटील दानवे निवडून आले. 7 वेळेस या ठिकाणी काँग्रेसचा पराभव झालेला आहे आणि 7ही वेळेस मोठ्या क्षमतेनं आणि ताकदीनं भाजपबरोबर शिवसेना या ठिकाणी राहिलेली आहे. यावेळेस सगळ्या कार्यकर्त्यांना किंवा इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांना पण असं वाटतं की ही जागा या ठिकाणी शिवसेना काढू शकते. त्यामुळं मला असं वाटतं की काँग्रेसच्या नेत्यांनी फार काही या जागेबद्दल आग्रह धरू नये आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जर पराभव करायचा असेल तर या ठिकाणी शिवसेना ही जागा काढू शकते असं ठाम मत या जिल्ह्यातल्या आमच्या लोकांचं तर आहेच, पण इंडिया आघाडीच्या लोकांचं सुद्धा आणि काँग्रेसवाल्या लोकांसुद्धा असं या ठिकाणी मत आहे. तर हा पेच केव्हा सुटणार, कारण काँग्रेस देखील आग्रह करताना दिसत आहे. नाही, आता मला असं वाटतं की अंतिम स्वरूप या ठिकाणी इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मिळण्याची वेळ आली आहे आणि शिवसेना पक्षाकडून सुद्धा माननीय उद्धवजी आग्रही आहेत असं मला ते बोललेले आहेत. बघूया आता की शेवटी पक्षप्रमुख आणि इंडिया आघाडीचे नेते बसून जो काही निर्णय घेतील तो तर आम्हाला मान्यच राहील, परंतु ही जागा काँग्रेस शिवसेनेला सोडावी असा आमचा या ठिकाणी प्रामाणिक आग्रह आहे. जालन्याचा उमेदवार अजून ठरला नाही. महायुतीचा उमेदवार ठरून 8 दिवस झालेत आणि या मतदारसंघावर काँग्रेसचा सातत्याने पराभव होतो म्हणून उद्धव ठाकरेकडून शिवसेनेकडून देखील दावा करण्यात आलेला आहे. हे बघा, उद्धवसाहेब ठाकरे यांची शिवसेना मागणी केली बरोबर आहे, पण ही जागा काँग्रेसच सुटणार आहे. कारण शिवसेनाचा या मतदारसंघात कोणताही आमदार नाही, फक्त आमदार मी एकटाच आहे. एक दुसरा, आता जे 24 तारखेला फायनल होणार आहे या जालनाच्या मतदारसंघात, पण आता जे आम्हाला माहीत पडलं, वरिष्ठांना आम्ही जे भेटलो, तो ओबीसी प्रवर्गात येणारा कार्यकर्त्याला द्यायचा असं त्यांनी ठरविलेलं आहे आणि जर ओबीसी प्रभागात दिला तर एकतर आमचे मित्र राजेंद्र राग किंवा आमचे दुसरे मित्र सत्संग मुंडे हे दोघं होणार. जर ओपनमध्ये दिलं तर कल्याण काळे किंवा राजाभाऊ देशमुख असा चालू आहे. आणि मला वाटतं की 24 तारीखच्या संध्याकाळी हे फायनल होणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.